नमस्कार. आज बहुजन विकास आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आताच्या इलेक्शनमध्ये उमेदवार असलेल्या साधना धुरी मॅडम आणि फरजाना ह्या दोघांनीही आज सोबत अजून कार्यकर्ते ह्यांनी आज पक्ष प्रवेश केलेला आहे. ह्यासाठी साधना मॅडम काय सांगतात ते आपण ऐकूया. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. मॅडम, आज तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर. ह्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण हेच आहे की मी ह्या पक्षाचं जे काम आहे ते मी जवळून बघितलेलं आहे. आज 35 वर्ष मी बघतेय की हा पक्ष जो आहे तो खरा विकास करत आहे. वसईचे जे रोड्स आहेत, वसईचे पाण्याचा प्रश्न आहे, वसईमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स, आणखीन हे शिक्षण संस्था ज्या आहेत ते उभारल्या गेलेल्या आहेत. त्या सगळ्या हे जे काम जे आहे ते आपल्या आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत हितेंद्र ठाकूर आप्पा यांनी सगळं यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने हे सगळं झालेलं आहे. मला असं वाटलं की आपल्याला जर खरा विकास जर करायचा साधायचा असेल, लोकांसाठी आपल्याला काय करायचं असेल, तर आपल्याला अशा पक्षामध्ये गेलं पाहिजे जे खरा विकास करतात. वसईच्या जनतेसाठी मी हा निर्णय घेतला आहे. माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला कोणावर काही आरोप वगैरे नाही करायचे. परंतु आम्ही असं ऐकलेलं की तुम्हाला तिकीट जे मिळालेलं, ज्या वॉर्डमधून तुम्हाला तिकीट पाहिजे होतं तिकडून मिळालं नाही आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये तुम्हाला जेव्हा जावं लागलं तेव्हापासूनच ह्या म्हणजे पक्ष आज जे आलेले आहेत त्याचं मुख्य कारण तेच आहे असं बोललं जातं. त्याबद्दल काय सांगता? ते एक कारण झालं. पण त्याच्या आधीपासून मला असं समजून आलं की इथे जे निष्ठावान आहेत, जे जुने लोक आहेत, त्यांना इथे डावललं जातंय आणि जे नवीन लोक आहेत त्यांनाच पुढे पुढे केलं जाते आणि फक्त गर्दी वाढवायला आणि फक्त टाळ्या वाजवायला हे माझं काम नाही. आय एम मेड फॉर मच बेटर थिंग्स. आता तुम्ही इथे आलेले आहात तर तुम्हाला इथे काही दुसऱ्या जबाबदारीची काही तुम्हाला चाहूल लागलेली आहे की किंवा तुमच्यावरती काही जबाबदारी भरपूर दिली जाणार आहे? भरपूर काम आहे वसई विरारमध्ये आणि त्या कामाचा पसारा जो आहे तो बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला इथे काम करायचा चान्स आहे, आपल्याला संधी मिळणार आहे. आणि माझं जे आहे, मी एक वकील आहे आणि गेली अनेक वर्ष मी वसई विरारमध्ये काम करते वकिलीचं. मी जवळून लोकांचे प्रश्न बघितले आहेत, त्यांचे जे काही समस्या आहेत त्या मला माहीत आहेत आणि आता मला असं वाटते की त्या समस्या त्यांच्या आहेत ते सोडवण्यासाठी, ठोस काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळायची असेल तर आपल्याला बहुजन विकास आघाडीच जॉईन करायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला बहुजन विकास आघाडी जॉईन केली तेव्हा आप्पा बोलता बोलता एक शब्द बोलले, हेच जर तुम्ही डिसिजन तुमच्या भावासोबत घेतलं असतं तर आज तुम्ही नगरसेविका असते. बरोबर आहे. पण मला गद्दारीचा जो हे आहे, ठपका आहे, तो मला घ्यायचा नव्हता. तुम्ही मला जे दिलं तिकीट, त्या तिकडनं मी प्रामाणिकपणे खूप मेहनत घेऊन मी काम केलं आणि मी लढले. आता तो प्रभाग माझा नाही. तिथे लोक मला जर ओळखत नसतील तर लोकांचा पण काय दोष आहे, त्यांनी जर मला नाही दिलं मत, तरी पण मी भरपूर मतं घेतली. पण कसं असतं, हे एक पॅनल सिस्टम होती इथे. 4 जण होती. तर मी एकटीने किती करू शकते. बाकीच्यांनी सुद्धा काही करायला पाहिजे होतं ना. त्यांनी थोडंफार केलं असतं, तर कदाचित माझी सीट आली असती. आमच्या सगळ्यांचीच आली असती. पण तसं काही दिसलं नाही दुर्दैवाने. आणि त्यांच्याकडनं जे काय झालं नाही, त्यामुळे आमचा पूर्ण पॅनल आमचा हरला. म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगता की भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिली परंतु सपोर्ट नाही केला. नाही, सपोर्ट नाही दिला. तिथे कार्यकर्त्यांचा सपोर्ट नव्हता. मी सांगितलं ना, माझ्या घरची लोकं सगळी आणि माझे मित्र, माझे अ, मैत्रिणी, माझे ज्युनियर्स, माझे कोर्टातले, हे सगळेजण कॅम्पेनिंगसाठी आम्ही फिरत होतो. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये काय होणार होतं शेवटी? मी पक्षाचा आदेश मानला, मी लढले. तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आता लढणारी तुमची मुलगी राधिका, ही काय तुम्ही आता भारतीय जनता पार्टी सोडून जेव्हा बहुजनमध्ये आले तर राधिका तुम्हाला कसं वाटतं आता? मला वाटते आम्ही आमच्या लोकांमध्ये आलो आहोत. मला इतकं पॉलिटिक्सबद्दल नाही माहीत, पण मला इतकं तर कळतं, की वसई विरारसाठी जर कोण काय करते, तर बहुजन विकासच. आप्पा काका आणि अजू मामा यांना मी खूप पहिल्यापासून ओळखते. मम्मा पहिल्यापासून ओळखते. तर त्यांची गोष्ट आली, की असा धीर वाटतो, आधार वाटतो, की आमच्यासाठी कोणतरी आहे. आम्ही नीट आहोत, आम्ही व्यवस्थित आहोत. म्हणून मला असं वाटतं मम्मीने एकदम बरोबर डिसिजन घेतलंय आणि मला असं वाटते तिची जी केपेबिलिटी आहे, ती इथे समजली जाईल आणि आय एम विथ हर, टोटली विथ हर.
मग तुम्ही देखील तरुण कार्यकर्ता म्हणून कामाला लागणार आहात का? मी जरूर करीन काम. माझ्याने जे होईल ते मी जरूर मदत करीन. कारण मला पण यूथसाठी, वसई यूथसाठी विरारच्या करावंसं वाटतं. ह्या दोघांनाही आणि फरजानाला ज्यांनी आणण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे असे माजी नगरसेवक आणि ॲडव्होकेट नयन जैन हे काय सांगतात ते देखील ऐकूया. जैन साहेब, तुम्ही ह्यांना आणण्यासाठी फार मेहनत घेतलेली असं बोललं जातं, त्याबद्दल काय दावरे सांगता? साहेब बरू के साधना गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही दोघे वकील आहोत. सगळ्यांना माहीत आहे आमची जोडी कोर्टात फेमस आहे की दोघे आम्ही मिळून सगळे सांस्कृतिक पासून सगळे कामं करतो. उपाध्यक्ष आहे बारची आणि एक मी कमिटी मेंबर असून भरपूर तिच्याबरोबर राहतो. फरजाना मॅडम पेल्हारची एक किंग म्हणून जे ओळखली जाते. साधनाच्या बड्डेला दिवशी आमची 30 ऑगस्टला मीटिंग झालेली, वाढदिवस होता साधनाला. त्यावेळी दोघांना मी सांगितलं तुम्ही दोघे आमच्या पक्षात या. तुमच्यासारखे लोक पाहिजे वसई तालुक्यात. अप्पाला सपोर्ट करण्यासाठी तुमच्यासारखे लोक पाहिजे आम्हाला. कारण की मी अप्पाच्या कार्य जवळून बघितलंय किती तकलीफ आणि किती मेहनतनी हे लहान गावाला शहर केला ते मी बघितलंय. कारण की मी 35 वर्षापासून आहे, 2 टर्म नगरसेवक राहिलेलो आहे. तर त्यांना त्याच वेळी बोललेलो कदाचित चित्र बदललं असतं आले असते तर, पण ठीक आहे. दोघे इलेक्शन नंतर त्यांना त्यांची चूक कळली, मला भेटले, मी दोघांबरोबर राहिलो. फरजाना आपले सगळे कार्यकर्त्यावर आली गेल्या हप्त्याला, तेव्हा पण मी होतो. आणि आज माझी मैत्रीण म्हणजे आहे आणि राहणार लाईफभर, तर ती आज पक्षात आली आहे. म्हणजे आम्ही दोघे वसई तालुका कोर्टात पण काम करू, कोर्टाची बिल्डिंगसाठी काम करू, लोकांसाठी करू आणि भरपूर लोक अर्चना आणि मी काम करतो. आता मी 3 आहे, फरजाना आणि खास राधिकाचा उल्लेख करेल. यूथमध्ये मी तिला सर्वात पुढे आणणार आहे का यूथ लोकांना आम्हाला जरूर आहे. आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना आपण सांगणार ही गोष्ट सर्वांबरोबर भेला. मी बीजेपीसाठी काय बोलत नाही, पण या दोघांबरोबर जे घडलं आहे ना तुम्ही बघितलंय. तर त्या लोकांनी जे लोकांबरोबर करतात कार्यकर्ता, आणखी भरपूर लोक आमच्या संपर्कात आहे आणि ते भरपूर लोक आमचे पक्ष प्रवेश करणार आहे लवकर. आता आपल्यासोबत माजी नगरसेविका आणि ॲडव्होकेट अर्चना मॅडम आहेत, कारण हे दोघंही 2 पक्षात असून त्यांची दोस्ती त्यांनी सांभाळून ठेवलेली आणि इतक्या दिवसाची दोस्ती असताना देखील आज त्यांनी मैत्रिणीला आपल्यासोबत आणलेलं आहे. ते काय सांगतात ते ऐकूया. मॅडम, तुम्ही काय सांगाल या सर्व? जैसे कि मेरे मिस्टर नयन जैन ने बताया कि साधना मैडम को बार बार फोर्स कर रहे थे कि आना चाहिए आना चाहिए। मैं चुपचाप बैठे देख रही थी और मुझे पूरा ट्रस्ट था कि साधना मैडम आएंगी यहाँ पर, और वो आई और बहुत सही जगह पर आई हो, और जहाँ की उनकी जो प्लेस है उसको इम्पोर्टेंस मिलने वाले, उनको जवाबदारियाँ दी जाएंगी। और अभी हम 2 यहाँ पर विरार में काम करते हैं, अभी हम 5 हो गए। अपने साधना मैडम हो गई, ये फरजाना मैडम हो गई, राधिका मैडम हो गई, और हमारा ऐसा विश्वास है कि जब हम 5 लोग मिलेंगे तो अप्पा हमको जो भी काम देंगे, जो भी जवाबदारियां देंगे, हम वसई और विरार के लिए हम काम करेंगे। और मैं बहुत खुश हूँ, हम तीनों को शुभेच्छा देना चाहूंगी कि आप लोगों ने यहाँ आकर अप्पा के अंडर में आकर बहुत अच्छा काम किया, और हम मिलके काम करेंगे। बहुजन विकास आघाड़ी विजय। फरजाना मॅडम, तुम्ही काय सांगाल? इथे आली त्याचं मुख्य कारण काय? आने का मुख्य कारण क्या? आख्या का मुख्य कारण यही है कि मैंने तो बीजेपी में 13-14 साल से काम किया। वहाँ पे निष्ठावान कार्यकर्ताओं की वैल्यू नहीं है, जो कल के आए हुए हैं। जैसे कि अभी मेरी बड़ी बहन साधना ताई, एडवोकेट साधना धुरी जी मेरी बड़ी बहन है। वो बहुत जूने संबंध है हमारे, सालों से ताई के सामने बड़ी हुई हूँ मैं। उन्होंने सबसे गलत फैसला जो वहाँ के आमदार, कोई मैं डायरेक्ट बोलूंगी उनका नाम, बोलूंगी मैं उनके बारे में, उन्होंने गलत किया हमारी ताई के साथ। जब से पक्ष जोड़ा था उसी वक्त से वो 23 नंबर में काम कर रहे थे, और देखा जाए तो उस टिकट के असली हकदार साधना मैडम ही थे। फिर आपने वो टिकट किसी और औरत को, जिसको कोई पहचानता नहीं है, कुछ नहीं है, रातों रात आप एक औरत का नाम कंफर्म कर देते हो और इन्हें बोला जाता है आप 26 नंबर से लड़ो। अरे अगर मैंने काम किया है पेल्हार में और मुझे बोला जाएगा जाकर आप नालासोपारा वेस्ट में लड़ो, तो कहाँ पॉसिबल है? ये काम तो मैंने पेल्हार में किया है, तो मैं सोपारा वेस्ट में जाके करूंगी क्या? ये तो गलत चीज है ना। तर आता आपण बघितलं साधना मॅडम आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व ह्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आता भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे, बहुजनमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला बहुजनमध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळेल आणि आम्ही चांगलं काम करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.